Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Can I hear a good hallelujah? Hallelujah. Praise the Lord. आज देवाच्या लेकरांनो 2026 या वर्षातील आपली पहिली सभा आहे आणि प्रभूला धन्यवाद आपण देऊया. आणि आजच्या या सभेसाठी प्रभूने दिलेलं हे वचन आहे. 31 डिसेंबर रोजी आपली होल नाईट प्रेयर ऑल नाईट प्रेयर ब्रदर रमेश लोखंडे यांच्या घरी खूप चांगल्या रीतीने पार पडली आणि सगळ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना केली. प्रभूने खूप आशीर्वाद त्या मीटिंगमध्ये दिला आणि खूप आनंद झाला, कारण की बरेच दिवसानंतर ऑल नाईट प्रेयर झाली आणि खूप चांगल्या रीतीने पार पडली. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. हालेलुया. आजच्या वचनासाठी तयार आहात तुम्ही? आमेन. ओ माय गॉड. तर यशायाचा ग्रंथ याचा 61वा अध्याय याचे पहिले 3 वचन आपण वाचलेले आहे. आणि दुसरं वचन एक रेफरन्ससाठी आपण घेऊया. दुसरं वचन, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विधित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. आमेन. हालेलुया. तर देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या वचनावरती आपण मनन करणार आहोत. अँड बिफोर आय स्टार्ट द मेसेज, माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतःला ढवळून काढावं, आजच्या मेसेजसाठी तयार राहावं. आमेन. अँड आपल्या सर्वांना ठाऊक आहे की नवीन वर्ष विशेष असं काही आपण सेलिब्रेट करत नाही, कारण की नवीन वर्षामध्ये फक्त तारीखच नवीन राहते, बाकी नवीन काही नसतं. बाकी नवीन काही नसतं. वर्ष येत राहतात आणि वर्ष जात राहतात. आणि म्हणून जर नवीन काही करायचं आहे आणि जर नवीन तुम्हाला जर काही पाहायचं आहे आणि जर नवीन तुम्हाला काही खरंच बघायचं आहे, तर तुमच्या नवीन जन्मासाठी प्रार्थना करा. मला माझं नवीन जन्म पाहायचा आहे, माझ्यातला नवीनपणा मला काय करायचं आहे, पाहायचा आहे. तर देवाच्या लेकरांनो, इयर्स प्ले अ व्हेरी क्रुशियल रोल इन द साइड ऑफ लॉर्ड. परमेश्वराच्या नजरेमध्ये प्रत्येक दिवस आणि वर्ष खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि काही काही वर्ष खूप क्रुशियल आहेत. फॉर एक्झाम्पल की 7 × 7 49 इयर्स, 49 वर्ष एखादा व्यक्ती जर गुलाम म्हणून राहत असेल, तर 50व्या वर्षी ज्यावेळेस 50वा वर्ष यायचा, तर 50व्या वर्षी त्याला एक विशेष मोकळीकता, सगळ्या गुलामांना आजाद करण्याचा काय तो वर्ष असायचा. आणि म्हणून समटाईम्स काही वर्ष जे बायबलमध्ये आहे ते खूप क्रुशियल आहेत आणि महत्त्वाचे आहे. तरी पण मी जास्त काही नवीन वर्ष आणि नवीन वर्षावरती याच्यावरती काही प्रचार करणार नाही आहे. तरी आपण या नवीन वर्षामधून जसं सगळे लोक जात आहे, ती काय पद्धत आहे आणि ॲज अ बिलीवर म्हणून, एक विश्वासणारे म्हणून तुम्ही कशा रीतीने त्या बघितले पाहिजे, याच्यावरती मी आज प्रचार करणार आहे. आमेन. तर देवाच्या लेकरांनो, मनुष्य हा खूप भावनिक आहे आणि मनुष्य हा स्वाभाविक आहे. आणि म्हणून मनुष्याला काय आहे ना, की मनुष्य शोधत असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तो कारण शोधत असतो की त्याला आनंद कुठून भेटेल, त्याला आनंद कुठून भेटेल आणि तो कशा रीतीने कोणत्या कोणत्या गोष्टीचा काय करू शकतो, आनंद करू शकतो. आणि समटाइम्स दिस जॉय मे बी अ बबल ऑफ जॉय. हा आनंद फक्त कधी कधी दाखवणारा आनंद असतो, कधी कधी फक्त दिखावटेचा आनंद असतो. पण मनुष्याला कोणत्याही गोष्टीमध्ये मी आनंदी आहे, मी खुश आहे, मी खूप समाधानी आहे, असं त्याला काय करायला आवडतं, दाखवायला आवडतं. आणि ही वॉन्ट्स टू हॅव दॅट चान्स की मी कसं खुश राहील, मी कसा खुश राहील. पण देवाच्या लेकरांनो, मनुष्यचा आनंद हा त्याच्या दृष्टिकोनातून तो बघत असतो. माझ्यासाठी आनंद
काहीतरी वेगळा असेल, तुमच्यासाठी आनंद काहीतरी वेगळा असेल. एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये मला आनंद वाटतो ती एखाद्याला बोर वाटत असेल अक्षरशः, आणि एखाद्याला जी गोष्ट बोर वाटत असेल दुसऱ्याला ती खूप आनंदमय वाटत असेल. समजतंय? आणि म्हणून मनुष्याचा प्रत्येकाचा आनंद जो आहे ना, आनंदाची परिभाषा ही वेगळी आहे. तरी प्रत्येक मनुष्य ज्याच्या त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून मी कसा खुश राहील, मी कसा आनंदी राहील याच्या मागे धाव घेत आहे. बरोबर आहे? डू यू अग्री विथ मी? जर अग्री आहात तर माझ्या संगती काय म्हणा, आमेन म्हणा. आणि म्हणून मनुष्य या शर्यतीमध्ये आहे, या रेसमध्ये आहे की मी आनंदी कसा राहील, मी खुश कसा राहील. हालेलुया. तरी देवाच्या लेकरांनो लक्षात राहू द्या की देवाने मनुष्याला एक आनंद दिलेला आहे. तो आनंद मनुष्य आज गमावून बसलेला आहे. जो आनंद प्रभूने मनुष्याला दिला होता, जो आनंद प्रभूने मनुष्याला गिफ्ट म्हणून दिला होता, भेट म्हणून दिला होता, तो आनंद आज मनुष्य गमावून बसलेला आहे. वेन यू सबस्टिट्यूट, सी, देवाने मनुष्याचा खरा आनंद देवामध्ये होता, मनुष्याचा खरा आनंद देवा संगती होता, मनुष्याचा खरा आनंद देवा बरोबर होता. बट वेन मॅन स्टार्टेड सबस्टिट्यूटिंग God for some material things, he lost his joy. ज्या वेळेस मनुष्याने देवाला सोडून दुसऱ्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्यासाठी प्रयत्न करू लागला, मटेरियल गोष्टीमध्ये आनंद शोधू लागला, तर तो त्या ठिकाणी फसून बसला. कारण की एखाद्या गोष्टीच्या तुम्ही मागे लागता, तुम्ही ती गोष्ट भेटेपर्यंत जीवाचा आटापिटा करता, मेहनत करता, खूप कष्ट करता, पण ती गोष्ट तुम्हाला एकदा हासिल झाली तर त्याच्याबद्दलचा आनंद निघून जातो. त्याच्याबद्दलचा आनंद निघून जातो. त्याच्याबरोबरचा आनंद क्षणिक असतो. बघा, मी विचार केला, मला ही डिग्री भेटायची, मला ही डिग्री करायची, मला डिग्री काय करायची, प्राप्त करायची आहे. आणि ते डिग्री प्राप्त करण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करत आहे, कष्ट करत आहे, जीव तोडून अभ्यास करत आहे. पण ती डिग्री भेटली तर आनंद कुठपर्यंत आहे? पेढे वाटणे पुरता आहे. एकदा पेढे वाटून झाले तो आनंद संपला. हो, माझं एक ड्रीम आहे की मला या ठिकाणी एक बंगला घ्यायचा आहे. माझं एक ड्रीम आहे की माझ्याकडे ही गाडीची चावी असली पाहिजे. माझं एक स्वप्न आहे की मला एक सक्सेसफुल लाईफ मला काय करायची आहे, बनवायची आहे. आणि ती गोष्ट भेटल्यानंतरचा तो आनंद जो आहे ना, तो आनंद मनुष्याचा निघून जातो. मनुष्याचा आनंद निघून जातो आणि परत मनुष्य दुसऱ्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो, आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो. आणि म्हणून मनुष्य त्याच्या जीवनभर काय करत राहतो, एक गोष्टीनंतर दुसऱ्या गोष्टीच्या मागे केवळ पळत राहतो, या विचारामध्ये की मला माझ्या जीवनाचा आनंद भेटेल, माझ्या जीवनाचा आनंद भेटेल. पण देवाच्या लेकरांनो, परमेश्वराचं वचन सांगतं, दावीद राजा म्हणतो, इन द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड देयर इज फुलनेस ऑफ जॉय. देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. जर माझ्यासोबत परमेश्वर आहे तर मी कसल्याही परिस्थितीमध्ये असो, कोणत्याही घडीमध्ये असो, कोणत्याही दिवसामध्ये असो, कोणत्याही वर्षामध्ये असो, मी सुखी राहणार आहे देवाच्या उपस्थितीमध्ये. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज मला तुम्हाला जर काय सांगायचं आहे, आणि आज या जर नवीन वर्षाच्या पहिल्या वर्षी, पहिल्या संडेला जर मला काय प्रचार तुम्हाला करायचा आहे, तर लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो, एक नवीन जागा प्रभूने तुमच्यासाठी बनवण्यासाठी तो पुढे गेलेला आहे. एक नवीन स्वर्ग तुमची वाट बघत आहे, एक नवीन यरूशलेम तुमची वाट बघत आहे. आणि हे वर्ष जे आहे, येणारं जे वर्ष आहे, हे बायबल सांगत आहे, हे वर्ष जे आहे कशाचं वर्ष आहे? हे परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष आहे. माझ्या परमेश्वराचा सूड घेण्याचा वर्ष आहे. आतापर्यंत जे लोक परमेश्वराच्या वचनाला ठुकरावत होते, आतापर्यंत जे लोक परमेश्वराच्या वचनाला धिक्कारत होते, आतापर्यंत जे लोक
विश्वासणाऱ्यांकडे बघून आज नाव ठेवत होते, त्या सर्वांविषयी परमेश्वर सूड घेणार आहे. तुम्हाला आणि मला सूड घ्यायची गरज नाहीये, परमेश्वर त्या गोष्टीचा सूड घेणार आहे. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला काय सांगायचंय, व्हॉट आय वॉन्ट टू एनकरेज यू टुनाइट, की मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमचा फोकस, तुमचं लक्ष, नवीन वर्ष, जग आज नवीन वर्ष सेलिब्रेट करतंय, त्याच्याकडे तुमचा फोकस नका असू देऊ. तुमचा फोकस नवीन यरूशलेमकडे असू द्या. तुमचं लक्ष नवीन सियोनामध्ये जाण्यासाठी असू द्या. तुमचं लक्ष त्या नवीन घराकडे जाण्यासाठी असू द्या. आमेन. कारण की देवाच्या लेकरांनो, जगामधल्या या सर्व गोष्टी ज्या आहेत, या जगामधल्या सगळ्या गोष्टी आज नवीन आहेत पण उद्या जुन्या होऊन जाणार आहेत. आज नवीन आहेत पण उद्या जुन्या होणाऱ्या आहेत. कितीतरी लोक आज 2025 करत होते, 2025 निघून गेलं आणि तसं 2026 पण निघून जाईल. वर्ष येत राहतील आणि वर्ष जात राहतील. तुम्हाला जर काय बघायचं आहे की माझ्यामध्ये प्रभूने काय बदललेलं आहे, माझ्यामध्ये प्रभूने काय नवीन घडवलेलं आहे, ज्या पोझिशनला, ज्या ठिकाणी मी आहे तिथून मी अजून पुढे गेलेलो आहे का, ज्या ठिकाणामध्ये मी आहे तिथून मी अजून वर चढलोय का. कारण की ती स्वर्गातली जी शिडी आहे, त्या शिडीवरून एक पायरीवरून दुसरी, दुसरीवरून तिसरी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्यातून, प्रत्येक वर्षी मी चढलो पाहिजे, जोपर्यंत मी स्वर्गामध्ये पोहोचत नाही. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, लक्षात राहू द्या की मला अजूनही ती गोष्ट आठवते की ज्यावेळेस आम्ही सर्वजण पालघर या ठिकाणी गेलो होतो पास्टर जोशुआ यांच्या घरी, आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्या पर्वताकडे जाण्यासाठी घेऊन गेले होते नाईट ट्रॅकसाठी. आणि ज्यावेळेस आम्ही त्या पर्वताकडे चढून जात होतो, ज्यावेळेस खाली होतो तर बघत होतो, अरे बापरे, हा पर्वत कसा चढणार आहोत, कसं जमेल आपल्याला, कसं शक्य आहे. पण जसा प्रवास सुरू झाला त्या संगतीमध्ये, त्या घोळक्यामध्ये, एक पावलानंतर दुसऱ्या पावलाबरोबर आणि हळूहळू आम्ही असं वरती चढत गेलो होतो. माझा तर श्वास फुलून गेला होता, बापरे अजून और कितना ऊपर जाना है, और कितना ऊपर जाना है. आणि जर पर्वत चढून जाणं एवढं अवघड आहे तर स्वर्ग चढून जाणं काय सोपं असणार आहे का. पर्वत चढून जाणं जर अवघड आहे तर स्वर्ग चढून जाणं सोपं असणार आहे का. पण त्या प्रवासामध्ये जर कोणीतरी माझ्यासोबत होतं, त्या प्रवासामध्ये मला अजून आठवतो ते ब्रदर जे आपल्या चर्चमध्ये आले होते पास्टर जोशुआ सोबत, ब्रदर बाबला. तर त्या ब्रदर, एकच ब्रदर माझ्यासोबत, माझं सगळं ओझं, माझी बॅग, माझ्यावरती जे काही लोड होता, माझ्यावरती जे काही बोजा होता, ते सगळं ब्रदर म्हटले की मैं इधर का लोकलाइट हूँ, आप टेन्शन मत लो पास्टर, तुमचा सगळा बोजा मला देऊन टाका. माझा सगळा बोजा त्यांनी घेतला. आणि त्या प्रवासामध्ये आम्ही 3-4-5 भाऊ संगती चाललो होतो आणि मी तर पूर्ण थकून गेलो होतो. पण ब्रदर बाबलाचे शब्द, पास्टर अजून एवढंच जायचंय, तिथपर्यंत गेलं की अजून एवढंच जायचंय. अजून एवढं करता करता आम्हाला त्या भावाने त्या टेकडीवरती, त्या पर्वतावरती घेऊन गेला. आमेन. एकट्याला जर मला चढायचं म्हटलं असतं तर मी शक्यच नव्हतं. मी म्हटलं मेरे को नाही जाने का रे बाबा, मला नाही, तर मी इथूनच खाली चाललो तिकडे. तशाच रीतीने तुम्ही एकटंच म्हटलं की मी एकटंच प्रार्थना करणार, मी एकटंच घरी बसणार, मी एकटं घरी बसून बायबल वाचून मी स्वर्गामध्ये जाणार, तर इट इज नॉट इझी. पण ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येताल, ज्यावेळेस तुम्ही संगतीमध्ये येताल, ज्यावेळेस तुम्ही फेलोशिपमध्ये येणार, तुमचं दुःख कोणीतरी, ब्रदर काळजी करू नका, मी तुमच्यासोबत प्रार्थना करेल. सिस्टर तुम्ही काळजी करू नका, तुमच्या दुःखासाठी मी गुडघ्यावरती उपास ठेवेल. तुमचं ओझं गेलं, कोणीतरी भाऊ, कोणीतरी बहीण या ठिकाणी तुम्हाला भेटेल. हालेलुया. आणि अशाच रीतीने हा प्रवास संपवण्यासाठी प्रभूने पवित्र आत्मा पाठवलेला आहे. तो पवित्र आत्मा म्हणेल और मेरे बेटा और थोडा ऊपर, और थोडा ऊपर. कारण की तो पवित्र आत्मा अजून कोणी नाही, तो प्रभू येशू आहे. हालेलुया. आणि हा डिसिजन स्वर्गामध्ये जाण्याचा तुमचा आणि माझा नाहीये. हा डिसिजन प्रभूने घेतलेला आहे की मी या लोकांना माझ्या नवीन घरी घेऊन जाणार आहे. हालेलुया. हा डिसिजन तुमचा आणि माझा नाहीये. हा डिसिजन प्रभूने दिलेला आहे की मी माझ्या मुलांना माझ्या घरी घेऊन, त्यांच्या घरी घेऊन जाणार आहे. आमेन. तुम्हाला आणि मला काय गरज आहे ब्रदरांनो, सिस्टरांनो, तर हिम्मत ठेवून चालण्याची गरज आहे. प्रत्येक
प्रत्येक पाऊलावरती ज्यावेळेस तुम्ही वरती पाऊल टाकणार, तर तुम्हाला जसं गुरुत्वाकर्षण तुम्हाला खाली खेचतं, तशाच रीतीने या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये, आध्यात्मिक जर्नीमध्ये तुम्ही त्या शिडीवरून एक शिडीवरून दुसरीकडे पाऊल टाकताल, वरती पाऊल टाकताल, तर जगाच्या गोष्टी तुम्हाला खाली खेचायला बसलेल्या आहेत. हो, त्या जगाच्या गोष्टी नेमक्या अशा असतील की नेमकी तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढत आहात आणि कोणतरी तुम्हाला प्रार्थनेमध्ये अडवण्यासाठी तुमच्या समोर उभे राहणार. हो, तुम्हाला बोलतील, अरे बहुत प्रार्थना कर रहा है, क्या नाटक कर रहा है. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढत असाल, लोक तुम्हाला नावं ठेवायला येतील. ज्यावेळेस तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता, लोक तुमची थट्टा करायला येतील. अरे तू तर पास्टर आहे, अरे तू तर प्रार्थनावाली आहे, अरे तू बिलीव्हर आहे. बिलीव्हर असून असं करतो का? बिलीव्हर असून अशी करते का? देवाच्या लेकरांनो, तुम्हाला आणि मला त्यांच्याकडे बघून नाही जगायचं आहे. तुम्हाला आणि मला त्यांच्या शब्दाकडे बघून नाही जगायचं आहे. तुम्हाला आणि मला त्यांच्या शब्दाकडून बघून जगणं जर म्हटलं, तर आपण कुठे जाऊ शकत नाही. आपण त्यांच्यासोबतच खाली जाणार. समजलं? जर मी त्यांच्या शब्दाकडे बघितलं, अरे बाबा तो मला असा म्हटला, अरे ती मला अशी म्हटली, या शब्दाकडे जर मी लक्ष देत बसलं, तर मी त्यांच्यासोबतच कुठे जाणार? नरकात जाणार. बट आय मेक अ चॉईस, आय मेक अ डिसिजन. मी त्यांच्या शब्दाकडे नाही बघत, मी त्यांच्या वाणीकडे नाही लक्ष देत. मलाकडे प्रभूने एक वचन दिलेलं आहे, मला प्रभूने एक शब्द दिलेला आहे. मी त्यांच्या शब्दाकडे नाही बघत, मी देवाच्या शब्दाकडे बघतो. हालेलुया. ज्या प्रभूने तुम्हाला क्षमा केलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला दोष लावणार कोणी नाहीये. हो, हालेलुया. जो प्रभू तुम्हाला क्षमा करणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला कोणी दोष लावणार नाहीये. When God chooses to forgive you, there is no one in the world who can give an accusation upon your name. Hallelujah. जर प्रभूने ठरवले तुम्हाला माफ करायला, तर दोष लावणार कोण आहे? Amen. लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो, वर्ष येत राहतील, वर्ष जात राहतील. नवीन वर्षाची चकमक, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन, नवीन वर्षाचा आनंद या नवीन लोकांनाच आहे. फक्त या जगाच्या लोकांनाच आहे आणि त्यांना सेलिब्रेट करू द्या. तुम्हाला आणि मला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला आणि मला या वचनाकडे लक्ष द्यायचं आहे की मला नवीन येरुशलेममध्ये जायचं आहे, मला नवीन त्या सियोनामध्ये जायचं आहे, मला नवीन त्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यापेक्षा अजून नवीन मला काहीच नाही पाहिजे. आमेन. तिकडे जाण्यासाठी आपल्याला काय गरज आहे? तर त्या नवीन जन्माची गरज आहे. लोक जेवढ्या आतुरतेने नवीन वर्षाची वाट पाहतात, लोक जेवढ्या आतुरतेने, 31 डिसेंबरला मी फक्त तिथे ग्लिम्स दिली होती. लोक जेवढ्या आतुरतेने 31 नाईटची वाट बघतात. 31 नाईट आईगा तो ऐसा करेगे. 31 नाईटची तयारी करून ठेवतात. हे सामान आणले का, ते सामान आणले का, अरे ते आणले का, बाकीच्या गोष्टी सगळ्या बरोबर. अरे भाई 31 आहे, आयोजन केलंय का, सगळं प्लॅनिंग केली आहे का? अरे असं पण पाहिजे, तसं पण पाहिजे, ये भी मटेरियल वो भी सब लेके आओ, कुछ कम नहीं गिरना चाहिए. 31 आहे. समजतं मी काय बोलतोय? लोक किती जंगीने विचार करून तयारी करतात, पण तुम्हाला आणि मला देवाच्या लेकरांनो त्या तयारीकडे नाही. मी माझ्या नवीन जन्मासाठी तयारी केली का? आपण त्याची आतुरतेने वाट बघतोय का? अरे मला स्वर्गात जायचंय, त्याच्यासाठी मला काय लागणार आहे? अरे हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, मला हे दान पण पाहिजे, ते गिफ्ट पण पाहिजे, मला हे वचन पण माझ्या जीवनात पाहिजे, मला ते वचन पण पाहिजे. याच्याबद्दल आपण विचार करणं गरजेची आहे. हे वचन किंवा या गोष्टीचा विचार करण्यासाठी जग नाही आहे. आणि जगातल्या गोष्टी, जगातले लोक या वचनाबद्दल किंवा या गोष्टीबद्दल विचार नाही करू शकत, कारण की ते त्या गोष्टीसाठी, स्थानासाठी बनलेलेच नाही आहेत. तुम्ही आणि मी स्वर्गासाठी बनलेलो आहोत. तुम्ही आणि मी त्या प्रभूने नवीन ठिकाणासाठी आपल्याला बनवलेलं आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभूने क्रॉसवरती जीव दिलेला आहे, अर्पण झालेला आहे. डोंट लेट द इन्फ्लुएन्स ऑफ द वर्ल्ड डिस्ट्रॅक्ट यू. जगाचा इन्फ्लुएन्स, मित्रमैत्रिणींचा, नातेवाईकांचा इन्फ्लुएन्स आपल्याला आपल्या लक्ष्यापासून भरकटू देऊ नये. समजतं मी काय बोलतोय? कोणाच्याही प्रभावामुळे आपण आपल्या स्वर्गापासून, आपल्या लक्ष्यापासून भरकटता कामा नये.
लोकापासून आणि स्वतःपासून तर मी तर लांबच होतो, किंबहुना स्वतःच्या जीवनापासूनही. माझ्या झालेल्या जीवनामध्ये वाईट प्रसंगामुळे, कटू प्रसंगामुळे देखील मी डायव्हर्ट होता कामा नये, माझं लक्ष वेधित होता कामा नये. समजते मी काय बोलतोय? The experience of my past should not impact my future. माझ्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टींमुळे, माझ्या भूतकाळामुळे माझा जे येणारं जीवन आहे त्याच्यावरती परिणाम होता कामा नये. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? तो मला असा बोलला होता, ती मला अशी बोलली होती. आय लाईक टू प्रीच दिस मेसेज. प्रत्येक नवीन वर्षाला म्हटलं तरी मला हा पॉइंट सांगायला आवडतो. अरे 20 साल पहले उसने मुझे ऐसा बोला था. 20 साल पहले. 20 वर्ष मागे जगतोय अजून तू. 10 साल पहले उसने ऐसा बोला था. अरे 10 वर्ष मागे अजून जगतोय. माझ्या घरातलं हिनी चोरलं, हे चोरलं. अरे प्रभूने त्याच्यापेक्षा 10 गोष्टी अजून आणून दिल्या, तू त्याच चोरलेल्या गोष्टी घेऊन बसली. शैतान चोरी, घात आणि नाश करण्यासाठीच येतो. हालेलुया. शैतान येतो तो कशासाठी? चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कशा रीतीने तुम्ही फक्त खयाली पुलावमध्ये राहताल, विचारांमध्ये जगताल, भूतकाळामध्ये जगताल, याच्यासाठी तो नेहमी आणि नेहमी अनेक प्रसंग घेऊन येऊ शकतो तुमच्या समोर, अनेक लोक घेऊन येऊ शकतो तुमच्या समोर. समजतंय? नेमकं असे लोक तुमच्या समोर येणार की ते तुम्हाला सांगणार की तुम्हाला काय करणार, तुमची सर्व जे दुःखाचे दिवस जे होते ना ते तुम्हाला आठवण करून देणार. जर प्रभूला मला त्याच दुःखामध्ये ठेवायचं असतं, त्याच जिंदगीमध्ये ठेवायचं असतं, तर मी त्याच्यातून कधी बाहेर आलो नसतो. प्रभूने माझ्याबद्दल काहीतरी योजना केलेली आहे, म्हणून प्रभूने मला तिकडून काढलेलं आहे. जर प्रभूने मला तिकडून काढलंय तर मी का त्याच्याबद्दल विचार करू? जर मला विचार करायचा तर बायबल सांगतं तर प्रभूने तुला कसं बाहेर काढलं याच्याबद्दल विचार कर. हालेलुया. तुला प्रभूने कसं बाहेर काढलं याच्याबद्दल विचार कर आणि तुला कुठे जायचं याच्याकडे लक्ष दे. आमेन. इस्रायल लोक ज्यावेळेस त्या रानातून निघाले आणि त्याची जनरेशन ज्यावेळेस त्या दुधामधाच्या देशामध्ये पोहोचली, त्यावेळेस प्रभूने त्यांना सांगितलं की त्या आर्क ऑफ द कव्हनंट जे आहे, जो निवास मंडप होता, त्याच्यामध्ये ती जी भाकर आहे ती भाकर तशीच राहू देत, तशीच राहू द्या. ही भाकर, हा मान्ना तुमच्या पूर्वजांनी खाल्ला होता, याची आठवण तुमच्या नवीन पिढीला राहायला पाहिजे. ते विसरता कामा नये की याच मान्ना आमच्या त्या लोकांनी खाल्ला होता, आमच्या त्या लोकांनी खाल्ला होता. याची आठवण म्हणून प्रभूने तो मान्ना अजून त्या ठिकाणी त्यांच्या नवीन पिढीला दाखवण्यासाठी ठेवला होता. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लाईफमध्ये काही आठवण करायची आहे तर प्रभूने तुमच्या जीवनामधून तुम्हाला कशा रीतीने परिस्थितीमधून बाहेर काढलं त्याची आठवण ठेवा. जे काय झालं त्याची आठवण नका करत बसू. हिने माझ्यासोबत असं केलं, ती माझ्यासोबत तशी वागली. वाय आज वाय आय वॉन्ट टू स्ट्रेस ऑन दिस पॉईंट. मला या पॉईंटवरती आज जोर द्यायचा, कारण की आजची जी तरुण मंडळी आहे, आजची जी नवीन जनरेशन आहे, ते डिप्रेशनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे. तिने माझ्यासोबत असं केलं, आता मी काय करू? त्यांनी माझ्यासोबत असं केलं, मी काय करू? देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या,
मी तुम्हाला सांगतोय की तिथे अडकू नका, तिथे थांबू नका, तुम्ही तुमचा लाईफ घेऊन पुढे चालत राहा. पण समटाइम्स इट इज नॉट सो इझी. कधी कधी फक्त आपण म्हटलं ठीक आहे, जुन्या गोष्टी आठवू नको, तर लगेच आठवून आपण पुढे जायचं म्हटलं तर असं शक्य कधी कधी होत नाही. कारण आपण मनुष्य आहोत, आपण भावनिक आहोत. जो मी पहिला पॉईंट सांगितला, आपण कसे आहोत, भावनांनी भरलेले आहोत. वी हॅव अ लॉट ऑफ फिलिंग्स, गुड फिलिंग्स, सॉरोफुल फिलिंग्स, बॅड फिलिंग्स. पण या ज्या फिलिंग्स आहेत हे कुठेतरी निघणं गरजेचे आहेत, हे कुठेतरी निघाल्या पाहिजेत. जोपर्यंत त्या फिलिंग्स तुमच्या निघणार नाहीत, तुम्ही त्या सोडून पुढे जाऊ शकणार नाहीत. हालेलुया. या वचनाकडे या. 2 कोरिंथ 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय. वाचूया 16 पासून. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. बघ, ख्रिस्ताच्या ठायी आहे म्हणून नवीन उत्पत्ती आहे. ओके. जुने ते होऊन गेले, जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. पहा ते नवीन झाले आहे. तो बॅड, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बॅड पॅच आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या लाईफमध्ये बॅड पॅच येणार, तुमच्या लाईफमधून तुम्हाला बॅड पॅच मधून जावं लागणार. पण हे लक्षात राहू द्या की जुने ते होऊन गेले. द बॅड पॅच इज ओव्हर, द पास्ट इज ओव्हर. तो वेळ संपलेला आहे, ती संगती संपलेली आहे. ओके. पहा ते नवीन झाले आहे. पहा नवीन गोष्टी तुमच्या वाट बघत आहे. ही सगळी देवाची करणी आहे. बघा देवाच्या लेकरांनो, समटाइम्स वी सी और वी फील, कधी कधी आपल्याला वाटतं की माझ्या लाईफमध्ये त्रास का, माझ्या लाईफमध्ये एवढे दुःख का, माझ्या लाईफमध्ये एवढे अडचणी का, माझ्या लाईफमध्ये एवढे कष्ट का. इयोबाने कोणतं पाप केलं होतं, इयोबाने कोणतं पाप केलं होतं म्हणून त्याच्यावरती शिक्षा आली. इयोबाने कोणते पाप केलं होतं म्हणून त्याला गळवे आले. इयोबाने कोणतं पाप केलं होतं म्हणून एवढे त्याच्यावरती त्रास, आजार उतरून आले. कोणतं पाप केलं होतं त्याने, का त्याच्यावरती एवढी शिक्षा उतरून आली, का एवढं तो व्यतीत झाला की त्याचा पूर्ण परिवार विखरून गेला. त्याच्या बायकोशिवाय कोणी त्याच्याजवळ राहिलं नाही. का, काय चुकीचं केलं होतं त्याने. तुमच्या जीवनातून, तुमच्या परिस्थितीमधून जर तुम्ही जात असाल तर लेट मी टेल यू, तुम्ही जर याच टाइम मधून जात असाल, मे बी इयोबा एवढी वाईट परिस्थिती नसेल तुमची, पण जर तोच विचार तुमच्या मनामध्ये घुटमळत असेल की मीच का आणि माझ्या जीवनामध्ये का, तर लेट मी टेल यू एन आन्सर फॉर दिस. मला तुम्हाला हे उत्तर सांगू द्या. एंड एव्हरी टाइम द डेव्हिल नॉक्स युअर डोर, प्रत्येक वेळेस शैतान येऊन तुमच्या डोक्याला ठक 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 करेल की तुझ्यासोबत असं झालेलं आहे, तुझ्यासोबत असं झालेलं आहे. एव्हरी टाइम ही नॉक्स युअर डोर, तुम्ही त्याला हे उत्तर द्यायचं आहे. हालेलुया. किती लोकांना ते उत्तर ऐकायचं आहे, किती लोकांना ते उत्तर ऐकायचं आहे. का इयोबाला त्या सगळ्या त्रासामधून जावं लागलं, का, कारण की प्रभूला इयोबावर विश्वास होता. ये मेरा बच्चा आहे, हा माझा आहे, याला काही झालं तरी तो मला सोडू शकत नाही. हालेलुया. इयोबाला स्वतःवर एवढा विश्वास नव्हता जेवढा देवाला इयोबावरती होता. हालेलुया.
तुमच्या जीवनामधून, तुमच्या त्रासामधून, तुमच्या अडचणीमधून, तुमच्या बॅड फेजमधून, तुमच्या बॅड पॅचमधून जर तुम्ही चालत असाल तर लक्षात राहू द्या, देवाला तुमच्यावर विश्वास आहे की माझा मुलगा, माझी मुलगी मागे हटणार नाही. माझा मुलगा, माझी मुलगी अडकणार नाही. हालेलुया. ओ देयर वॉज अ टाइम तो अडकून गेला. देयर वॉज अ टाइम तो फसला गेला. देयर वॉज अ टाइम ती फसली गेली. पण याच्या पुढे नाही. मला माहिती आहे की ती बाहेर येईल. मला माहिती आहे तो बाहेर येईल. तो परत माझ्या मार्गावरती येईल. ही इज गोइंग टू रिटर्न बॅक. हालेलुया. ओके, कंटिन्यू. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला. ओके, एक वचन मागून. ही सगळी देवाची करणी आहे. ही सगळी देवाची करणी आहे. देवाला तुम्हाला कधी कधी राईट ट्रॅक वरती घेऊन येण्यासाठी कधी कधी आपल्या जीवनामध्ये कष्ट आणावं लागतात. कधी कधी देवाला दाखवण्यासाठी की माझं याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून कधी कधी देव परमेश्वर पण ते प्रोटेक्शन काढून घेतो. शैतान सांगतो जा तुला काय करायचं कर. पण हेच लिमिट आहे, याच्या पुढे जायचं नाही. या लिमिटच्या पलीकडे जायचं. म्हणून बायबल सांगतं की तुम्हाला सहन होणार नाही एवढी परीक्षा प्रभू घेऊ देणार नाही. तुम्हाला सहन होणार नाही एवढे वाईट दिवस प्रभू तुमच्यावरती आणणार नाही. तुम्हाला सहन होणार नाही एवढी खालच्या लेवल पर्यंत प्रभू तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्हाला सहन होणार नाही एवढी परीक्षा तुमची होणार नाही. लक्षात राहू द्या. हालेलुया. ओके, ही सगळी कोणाची करणी आहे? देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. हालेलुया. समेटाचं वचन प्रभूने आता आपल्याकडे सोपवून दिलेलं आहे. मला ती गोष्ट आता तिथे सोडायची हा निर्णय मला घ्यायचा आहे. मी जर अजून घेऊन बसलो 20 साल पहिले उसने ऐसा बोला था, 20 वर्ष आधी 50 वर्ष आधी आपण तिथेच बसू, जगत बसूया. तिथून सोडून पुढच्या ज्या नवीन गोष्टी प्रभूने ठेवल्यात त्याच्यासाठी तुम्हाला मला तयार व्हायचं आहे. हालेलुया. आणि तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे देवाच्या लेकरांनो. तो निर्णय कोणाला घ्यायचा आहे? तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे. जगाच्या लोकांनी आपल्याला त्यांच्या बोलण्यामुळे आपण त्यांच्या बोलण्याकडे बघून आपण अडकून जाता कामा नये. बायबल सांगतं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये की मी असा काय पाहिला, बीस्ट पाहिला आणि त्याला 10 डोके होते आणि त्याला तोंड देण्यात आले होते की तो निंदकात्मक शब्द उच्चारू शकेल. कशासाठी? कशासाठी? विश्वासणाऱ्यांचं विश्वासाचं खच्चीकरण करण्यासाठी. विश्वासणाऱ्यांचं विश्वासाचं खच्चीकरण करण्यासाठी त्याला तोंड देण्यात आलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो तुम्हाला त्या जुन्या गोष्टीच्या त्या शब्दांकडे त्यांच्या तोंडाकडे बघून पुढे चालायचंय का तुम्हाला त्या गोष्टी सोडून पुढे चालायचंय? हा निर्णय तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे. वाय? कारण की जर तुम्ही आणि मी त्यांच्या गोष्टी, तुम्ही आणि मी त्यांचं तोंड, तुम्ही आणि मी त्यांचे शब्द घेऊन जर बसलो तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. हालेलुया. समजा मी काय बोलायचं मला तुम्हाला सांगू इच्छितो. मी समजून घ्या ही गोष्ट. हे बेटा ओंकार इथे, कॅन यू कम? प्लीज. ती ओंकार या ठिकाणी आहे. मी त्याला म्हटलं ओंकार प्लीज ही बॉटल पकड. ओंकार पकडलं. ओंकार ही जरा डायरी पण पकड. हा त्यांनी पकडली. हा ओंकारला मी जर म्हटलं तर काय करून थोडंसं जरा हा कॉंगो पण जरा ॲडजस्ट कर रे जरा प्लीज रे, थोडंसं जरा मला काय कर मदत कर. तर तो काय कर कसं तरी ॲडजस्ट करून पकडेल, पकडण्याचा प्रयत्न करेल का नाही.
त्याचा हात पूर्ण पॅक झालाय. मी म्हटलं ओमकार जरा हे बायबल पण पकडायचं रे, जरा पकड रे कुठून तरी बायबल पण थोडंसं पकड. तो पकडू शकेल का? तो पकडू शकेल? त्याला काय करायला लागेल? जे काय त्याने पकडून ठेवलेलं आहे त्याला काय करायला लागेल? तुमच्या जीवनामध्ये जे काय तुम्ही आतापर्यंत पकडून ठेवलेलं आहे सोडून द्या, कारण की नवीन गोष्ट तुमची वाट बघत आहे. हालेलुया. जे काही तुमच्या हृदयामध्ये तुम्ही पकडून ठेवलेलं आहे, तुमच्या विचारामध्ये पकडून ठेवलेलं आहे, तुमच्या हृदयामध्ये पकडून ठेवलेलं आहे, हे सर्व जुन्या गोष्टी सोडून द्या, कारण की नवीन गोष्टी तुमच्यासाठी वाट बघून आहे. हालेलुया. आपल्या दादासाठी जोरदार टाळे वाजूया. आमेन. प्रभू तुमच्यासाठी काय करत आहे? नवीनीकरण करत आहे. प्रभूने सगळ्या गोष्टी सेट करून ठेवलेल्या आहेत, पण तुम्ही आणि मी त्या जुन्या गोष्टी सोडायला तयार नाही आहोत. तुम्ही आणि मी त्या गोष्टी सोडायला तयार नाही आहोत. म्हणून आपला प्रवास हे पण पकडलंय, ते पण पकडलंय, इथून पण पकडलंय, तिथून पण पकडलंय, असं पण पकडलंय, तिथून पण पकडलंय, खांद्यावरती, डोक्यावरती, सगळीकडनं पॅक झालोय आपण. आणि मग आपल्याला कसं चालता येणार? मग कसं चालता येणार? सोडून द्या त्या गोष्टी. तुमचं जीवन त्या लोकांभोवती फिरू देऊ नका, कारण की तुम्ही वेगळ्या गोष्टीसाठी बनवलेले आहात. ते लोक जे तुमच्या जीवनामध्ये येऊन गेले ते फक्त आपल्याला शुद्धीवरती आणण्यासाठी होते. आपल्याला आपल्यावरती जो कधी जो आपला विश्वास असतो ना, तो कधी तोडण्यासाठी किंवा काहीतरी आपल्यामध्ये मॉडिफिकेशन, चेंजेस आणण्यासाठी या परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येतात. पण दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ. त्या सोडून पुढे जाणं गरजेचं आहे. नाव आता मी त्या पॉईंटकडे येतो की पास्टर, किंवा मी पण समजू शकतो की आपण म्हणतो की ते सोडून जाऊन पुढे जायचं आहे, बोलायला सोपं आहे, पण करायला तेवढंच अवघड आहे. हाऊ कॅन आय फॉरगेट? मी कसं विसरू की त्याने माझ्याशी कसं वर्तन केलेलं आहे, तिने माझ्याशी कसं वर्तन केलेलं आहे. हाऊ कॅन आय फॉरगेट? मी कसं ते वाईट शब्द विसरू, कसं ते मी क्रूर शब्द, क्रूर व्यवहार माझ्यासोबत जो झाला, मी कसं ते विसरू? दिस इज याच ठिकाणी सगळे बिलीवर लोक आज अडकलेले आहेत. आणि खूप वेळेस याच गोष्टी सांगितल्या जात नाहीत. आज मंडळीमध्ये, चर्चमध्ये सांगितल्या जात नाही. तुमचं हे तर एकदम सत्य आहे की जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी सोडणार नाही, तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीत. तुम्ही पुढे जाऊन 4 पावलं चालून थकून जाताल, 10 पावलानंतर थकून जाताल, 20 पावलानंतर थकून जाताल, पण तुम्ही थकून जाणार. तुम्हाला त्या गोष्टी सोडायलाच लागतील. पण आता सोडायच्या कशा, याच्यावरती मी येतो. सोडायच्या कशा? हाऊ टू गेट आउट ऑफ दॅट फिलिंग्स. लक्षात राहू द्या. डोंट यू फॉरगेट दिस मेसेज. आणि जर विसरला तर मी हाय परत आठवण करून द्यायला देवाच्या कृपेने. हालेलुया. लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो, की ज्या वेळेस कधी त्या ओझाने, तुमचं दुःखाने, त्या खेदाने तुमचं हृदय भरलं जाईल, ज्यावेळेस कधी तुम्हाला वाटेल की हे ओझ माझ्यावरती जास्त झालेलं आहे, मला पुढे जायला मुश्किल होत आहे, माझ्यासाठी रुखावट बनत आहे, मला पुढे जायला डिस्ट्रॅक्शन बनत आहे, त्या क्षणी देवाच्या लेकरांनो तुम्ही स्वतःसाठी एक जागा बघा. त्या क्षणी तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. त्या क्षणी तुम्हाला कोणी बघणार नाही, तुमच्याशी कोणी बोलणार नाही अशी जागा शोधा. गुडघ्यावरती जा आणि जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते प्रभू समोर बोलून टाका. तुमच्या मनातल्या फिलिंग्स त्याच्या समोर ओकून टाका. तुमच्या मनातलं ओझ त्याला देऊन टाका, कारण की तो म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जनो माझकडे या.
माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुमची मैत्रीण तुम्हाला ती विसावा नाही देऊ शकत, तुमचे फ्रेंड्स ते विसावा तुम्हाला नाही देऊ शकत, तुमचे परिवार ते ओझ तुमचं नाही घेऊ शकत. इट इज ओनली जीसस हू कॅन डिलिव्हर अस फ्रॉम ऑल द थिंग्स. केवळ प्रभू येशू त्या सगळ्या जड ओझ्यामधून आपल्याला बाहेर काढू शकतो. आईचे शब्द, वडिलांचे शब्द धीर देणारे असतील, भावाचे शब्द, मैत्रिणीचे शब्द आपल्याला थोडस हलकवार फील करवणारे असतील, पण मोकळ करणारे केवळ येशूचे शब्द आहे. हालेलुया. ओ ज्याला सत्य समजतं तो बंधमुक्त झालेला आहे. आमेन. तुम्ही ती जागा शोधा जिथे तुमच्या बरोबर कोणीच नाहीये. गुडघ्यावरती या, जे काय मनात आहे प्रभू समोर ओकून टाका, प्रभूला सांगून टाका, प्रभू जवळ बोलून टाका. अशा गोष्टी ज्या आपण कोणासोबत शेअर करू शकत नाही, प्रभू सोबत बोलून टाका. त्या प्रभू परिस्थिती बदलेल. कारण की त्याने आपल्याला दिलेलं वचन आहे की तू तुझं दुःख, तुझं कष्ट तू मला दे, मी ते हलकं करेन, मी तुझा प्रवास सोयीचा करेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, मिस्र देशामधून जाण्याच्या अगोदर, मिस्र देश सोडण्याच्या अगोदर जसं प्रभूने इस्रायलांवरती कृपा केली की मिस्री लोक म्हणजे ज्यांचे ते गुलाम होते त्यांच्या नजरेमध्ये पण त्यांना कृपा प्राप्त झाली. आणि जे काही इस्रायली लोक त्यांना मागत होते, मिस्री लोक त्यांना देऊन टाकत होते, देऊन टाकत होते. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, हे नवीन वर्ष सेलिब्रेट करण्याचे वर्ष राहिलेले नाहीये. आता नवीन नाही, अरे आता हे सगळं जुनं झालेलं आहे. पृथ्वी एवढी जुनी झाली आहे की ती कणत आहे. मला कोण याच्यातून मोकळं करेल? आणि लोक वेड्यासारखे नवीन वर्षाचा आनंद करत आहे. जर कोण सांगणार त्यांना या गोष्टी? तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आणि जर तुम्ही पण त्यांच्या नादी लागून अरे हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर आनंद करगे तर बसला, मग बोंबला, ते पण अडकणार, त्यांच्यासोबत तुम्ही पण अडकणार. पृथ्वी नवीन नाही राहिली, पृथ्वी जुनी होऊन गेलेली. आता एवढी जुनी झाली की ती कणते, कणते पृथ्वी. आता मला नाही सहन होत, मला नाही सहन होत, मला मोकळं कर प्रभू, मला मोकळं कर. एवढी जुनी झाली पृथ्वी. आणि लोक हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर विश करा, त्याबद्दल काही वाद नाहीये, पण त्यांच्यासारखं नादी नका लागू, त्यांच्यासारख्या धुंदीमध्ये जाऊ नका, जगाच्या लोकांसारख्या धुंदीमध्ये जाऊ नका. देर इज नो प्रॉब्लेम इन विशिंग यू हॅपी न्यू इयर. पण जर मी तुम्हाला संदेश म्हणतो हॅपी न्यू इयर म्हणण्यापेक्षा हॅपी न्यू इयर, गॉड ब्लेस यू असं बोला. हॅपी न्यू इयर, गॉड ब्लेस यू. कारण एकदा गॉड ब्लेस यू, जर प्रभूची ब्लेसिंग त्याला प्राप्त झाली तर अजून काहीच गरज नाही आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, लेट मी टेल यू, नवीन वर्ष सुरू होतं आणि नवीन वर्ष जसं जुनं होत राहतं तशाच रीतीने लोकांचे जे काय नवीन वर्षाचे रेझोल्युशन असतात, उद्यापासून सकाळी 5 वाजता मी ग्राउंडवरती असणार. हां, ते 2 दिवस 5 दिवस चालतं, सकाळी 5 दिवस ग्राउंडवरती. बिलीवर लोक काय करतात? नवीन वर्षाचं रेझोल्युशन माहिती आहे तुम्हाला? नवीन वर्षाचं रेझोल्युशन बिलीवर लोक काय करतात माहिती आहे तुम्हाला? नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, आता प्रत्येक आठवडी उपास, हे त्यांचं रेझोल्युशन असतं माहिती आहे तुम्हाला? नवीन वर्ष सुरू झालंय, नाही मी आता काय करणार ना, अर्धा तास मी जास्त बायबल वाचणार दररोज. दिवसाला ठरवून, वर्षाला ठरवून आपण सवय नाही बदलू शकत. नाही तर आठवडाभर
जास्त बायबल वाचताना हळूहळू जसं नवीन वर्ष पण जुनं व्हावं लागतं ना, मनुष्याचा जुना स्वभाव त्याच्यावरती काबीज करायला चालू होतो. समजताय? मनुष्याचा जो आतला स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे, त्याला उखडून फेकून देणं गरजेचं आहे. नाही तर जसं वर्ष जुनं होतं तसा जुना मनुष्य नवीन मनुष्याच्या विचारांवरती काबीज करायला तयार होतो. आणि म्हणून समथिंग दॅट वी नीड टू नाईट, यशायाचा ग्रंथ 61वा अध्याय, जे आपण दुसरं वचन वाचलेलं आहे, पहिलं दुसरं तिसरं वचन पुन्हा एकदा वाचूया. अँड आय एम क्लोजिंग दिस मेसेज या गोष्टींनी समजून घ्या. आता पहिलं दुसरं तिसरं. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्त व बंदीवानांस बंधमोचन विधित करावे. बघा देवाच्या लेकरांनो, हे जे वचन यशाया ग्रंथामध्ये यशाया संदेशाने लिहून ठेवलं होतं, हे वचन कशाबद्दल? ॲक्च्युली हे वचन येशू ख्रिस्ताबद्दल आहे. येशू ख्रिस्त, आणि हेच वचन येशू ख्रिस्त लूक शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये प्रचार करतो, की तो म्हणतो, हेच वचन वाचतो यशायाचा ग्रंथ एका शब्दात दिवशी, आणि तो म्हणतो हे वचन आज पूर्ण झालं आहे. आणि हे वचन ऐकून लोक दगड घेतात त्याला मारायला. म्हणजे त्यांना त्या टाइममध्ये पण समजलं नाही की वचनाची पूर्तता झालेली आहे. आणि मला तेच सांगायचं आज की वचनाची आणि काळाची पूर्तता झालेली आहे. एव्हरीथिंग हॅज कम टू एन एंड. वचनाची काळाची पूर्तता झालेली आहे. 7 मंडळांचे 7 मंडळे येऊन झालेले आहेत, त्यांचे दूत येऊन झालेले आहेत, आणि सगळे आता तिकडे वाट बघत आहे की जे काय आम्ही प्रचार केलेला आहे, ज्यांनी आमचा संदेश ऐकलेला आहे, आम्हाला त्यांना भेटायचं आहे. सगळे संदेश जे येऊन झालेले ते तिकडे जाऊन काय करत आहे? वाट बघत आहे, वाट बघत आहे. यू नो, एक दिवस, एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि कम्प्लीट दिस मेसेज. एक दिवस जस्ट ब्रदर ब्रॅनम प्रेयरमध्ये होते, आणि ते खूप व्यतीत होऊन गेले प्रार्थनेमध्ये. आणि मग प्रार्थनेमध्ये एकदम व्यतीत झाल्यामुळे ते झोपले असताना प्रभूने त्यांना झोपेतून उठवलं आत्म्यामध्ये. आणि ज्यावेळेस आत्म्यामधून बाहेर आला, आत्मिक शरीर त्यांचं बाहेर आलं, त्यांनी पाहिलं की त्यांचं शारीरिक शरीर झोपलेलं आहे, पण आत्मिक शरीर काय वरतून त्यांना बघतंय, वरतून त्यांना बघताय. प्रभूने ज्या वेळेस त्यांना बियॉन्ड द कर्टन ऑफ टाईम ज्या स्वर्गामध्ये नेलं, त्यावेळेस एक सुंदर तरुणी, कोण? सुंदर तरुणी ब्रदर ब्रॅनमला भेटायला आली. ती म्हटली, ब्रदर ब्रॅनम, आय एम सो थँकफुल टू यू फॉर युअर मेसेज. ह्या बाईला मी कधी बघितलं, ह्या बाईला मी कधी भेटलो नाही, हिला मी कधी सुवार्ता सांगितली. प्लीज, ह्या बाईला मी कधी भेटलो आणि ह्या बाईला मी कधी सुवार्ता सांगितली. मॅडम म्हटलं, डिड आय मेट यू एव्हर? मी तुला कधी भेटलो? ती बाई, जी सुंदर तरुणी सिस्टर होती, ती म्हटली, ज्या वेळेस मी 90 वर्षाची होते, त्यावेळेस तुम्ही तुमच्या वचन जे प्रचार करत होते, त्यावेळेस मी माझं मन प्रभूला देऊन टाकलं. ॲट द एज ऑफ 90 वर्षाची असताना मी माझं मन प्रभूला देऊन टाकलं, माझं जीवन प्रभूला समर्पित केलं. धन्यवाद त्या दिवशी मी तो निर्णय घेतलेला प्रभूला समर्पित होण्याचा, म्हणून मी आज प्रभू बरोबर स्वर्गामध्ये आहे. देवाच्या लेकरांनो, द टाईम हॅज कम टू एन एंड. बघा, ओके, हा जो काळ आहे, हा काळ आता समाप्तीचा काळ आहे. वचन पूर्ण झालेलं आहे, टाईम पूर्ण झालेला आहे. ओके, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. बघा, दिवस काय झालेला आहे? विदित करावा. प्रसादाचा वर्ष व सूट घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सियोनातील शोकग्रस्तांस राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. बघा देवाच्या लेकरांनो,
आज तुम्ही त्यांच्या पार्टीला जात नाही, आज तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये बसत नाही, आज तुम्ही त्यांच्या प्रत्युत्तर करत नाही, म्हणून प्रभू तुमच्यासाठी सगळ्या गोष्टींचं उत्तर देणार आहे. ते लोक तुमच्याकडे कशा रीतीने बघतात, त्याच लोकांसमोर प्रभू तुम्हाला कसं शिरोभूषण करतो हे बघत राहतील तेच लोक. होल्ड ऑन, होल्ड ऑन. त्या विश्वासाला सोडू नका, त्या विश्वासाला सोडू नका, त्या नावाला सोडू नका, त्या प्रभूच्या वचनाला सोडू नका, कारण की तो असाच कोणाला भेटत नाही. आणि जर भेटलाय तर तुम्ही त्याचे निवडलेले आहात, म्हणून तो तुम्हाला देण्यात आलेला आहे. देवाच्या लेकरांनो, जर हा संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे, हे वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे, हा विश्वास जर तुमच्यापर्यंत आलेला आहे, तर काहीतरी कारण आहे, काहीतरी कार्य आहे जे तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. ज्या जगाने आज बघितलेलं नाही ते तुमच्या आणि माझ्यासोबत प्रभू करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून लास्ट वचन वाचूया, क्लोजिंग दिस. त्यांस शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांस धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणून म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे. बघा देवाच्या लेकरांनो, देवाचं वचन याच्यासाठीच पाठवण्यात आलेलं आहे की तुमच्यामध्ये पेरलेलं बीज रोपट्यामध्ये रूपांतरित व्हावं, तुमच्यामध्ये आलेलं रोपटं वृक्षामध्ये रूपांतरित व्हावं. आज टाईम कष्टाचा आहे, आज टाईम शोकाचा असेल, पण लक्षात राहू द्या, प्रभू ये टाईम को बदलने वाला आहे. प्रभू ही वेळ बदलणार आहे, ती वेळ लवकर येत आहे. अजून थोडंसं धीर धरून चालत राहा, अजून धीर धरून धावत राहा, कारण की ती रेस संपायला अजून उशीर लागणार नाही. ती शर्यत आता संपायला आलेली आहे, ती शर्यत आता संपायला आलेली आहे. टाईम इज ओव्हर. सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, समाप्तीस आलेल्या आहे. अजून थोडासा धीर धरून चालत राहा, अजून एकमेकांना धीर देत तुमच्या सोबत घेऊन चला. त्यांना मागे थांबू नका, मागे थांबू देऊ नका. एव्हरीथिंग इज गोइंग टू कम टू एन एंड. आणि लक्षात राहू द्या, ज्यावेळेस काही एंड होतं त्यावेळेसच काय होणार, नवीन सुरुवात होणार आहे. तो आपला खरं नवीन वर्ष असणार आहे. हालेलुया. ते दिवसासाठी आपल्याला उभं राहायचं, त्या दिवसासाठी आपल्याला जगायचं आहे. आमेन. पुन्हा एकदा एक गोष्ट सांगतो, अनलेस यू गिव्ह द रेस्ट यू कॅनॉट टेक द बेस्ट. जोपर्यंत जे हातामध्ये पकडून ठेवलेलं आहे ते सोडून देणार नाही, तोपर्यंत नवीन जे काय हासिल करायचं आहे ते हासिल करू शकणार नाही. सोडून टाका. आणि ते सोडायचं कसं, ते फक्त बोलण्याने नाही सुटणार. मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही सोडलं असं होऊ शकणार नाही. आपण मनुष्य आहोत, आपण स्वाभाविक आहोत, आपण भावनिक आहोत. आपल्याला आपल्याबद्दल चांगलं बोललं तर आपल्याला बरं वाटतं, आपल्याला कोणी टोचून बोललं तर आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला कोणी दुखावलं तर दुःख होतं, आणि दुःखावरती अजून मीठ सोडलं तर अजून त्रास होतो. आपण मनुष्य आहोत, पण ह्या मनुष्याला तसंच बसायचंय का गुडघ्यावरती जायचंय, हा डिसिजन तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे. आपलं दुःख लोकांसंगती, मित्रमैत्रिणी, परिवाराला सांगायचंय का पहिले जाऊन प्रभू समोर सांगायचंय, हा डिसिजन तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वादित करो. आणि या वचनाच्या द्वारे जस्ट अ मिनिट, या वचनाच्या द्वारे, या जे वचनाच्या द्वारे आपल्याला प्रभू सामर्थ्य देवो. कारण की जशी पापाची थर भयंकर रीतीने वाढलेला आहे, जसं पापाचा थर, पापाची जी घृणता
पापाचं जो काही घाणेरडपणा, पापाची जे काही घनता, पापाचं जे काय पाप वाढू शकतं, जेवढं प्रभूने नाही का, जेवढं या जगामध्ये पाप वाढलेलं आहे, तेवढं प्रभू त्याच्या लोकांवरती कृपा वाढवत आहे. कृपा वाढवत आहे. ओके. जशा रीतीने जगामध्ये सगळ्या वाईट गोष्टींचा थर वाढलेला आहे, प्रभू त्यांच्या लोकांमध्ये या पापावरती जय मिळवण्यासाठी कृपा वाढवत आहे. त्या कृपाला हासिल करण्यासाठी प्रभू जवळ या, प्रभू जवळ जा आणि दररोज आणि दररोज दररोज आणि दररोज त्याला भेटून तुमच्यामधला आनंद नवीन करा. कारण की प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड देयर इज fullness of joy. Hallelujah. May God bless you. Shall we all stand? Hallelujah.